नमस्कार, आपले सहर्ष स्वागत आहे वाचनातून परिवर्तन चॅनलमध्ये. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा, क्रांतिकारी आणि आपल्या विचारांना नवी दिशा देणारा आहे. डॉक्टर आ.ह. साळुंखे यांचा जगभर गाजलेला ग्रंथ विद्रोही तुकाराम. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण सगळे संत तुकाराम महाराजांना ओळखतो, पण त्यांची जी प्रतिमा आपल्या मनात रुजवली गेली आहे, एका भोळ्या, व्यवहारशून्य, फक्त भजन कीर्तन करणाऱ्या संताची, ती प्रतिमा कितपत खरी आहे? मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी स्वतः हे पुस्तक वाचले, अभ्यासले आणि यावर चिंतन केले, तेव्हा मला जाणवले की तुकारामांचे खरे सामर्थ्य किती महान आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या कार्याकडे पाहण्याची आपली दृष्टी पूर्णपणे बदलून जाते. आपल्याला कळतं की तुकाराम महाराज हे फक्त भक्त नव्हते, तर ते धार्मिक आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करणारे एक विद्रोही योद्धा होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे सत्य, क्रांतिकारी आणि सखोल वैचारिक विश्लेषण नियमितपणे बघायचे असेल, तर कृपया लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असे महत्त्वाचे विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. विद्रोही तुकाराम हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या अनेक गैरसमजुती दूर होतील. तुकारामांनी समाजाला दिलेला संदेश केवळ भक्तीचा नव्हता, तर तो सामाजिक न्यायाचा, विषमतेवर प्रहार करण्याचा आणि विवेकवादी विचारांचा होता. आपण ज्या घटनांना चमत्कार किंवा भाबडेपणा मानतो, त्यामागे एक प्रचंड मोठा वैचारिक संघर्ष दडलेला आहे. कर्ज खाते बुडवली हा भोळेपणा होता की शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करणारी क्रांतिकारी कृती? याचं सर्व गूढ आणि गंभीर प्रश्नाची उत्तरे आज आपण या सेशनमध्ये 11 महत्त्वाच्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला हे पुस्तक अगदी सहज आणि सोप्या भाषेत विश्लेषण तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आता वेळ न घालवता सुरुवात करूया या पहिल्या प्रश्नापासून, जो या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. डॉक्टर साळुंखे तुकारामांना विद्रोही का म्हणतात आणि विद्रोही शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? मित्रांनो, विद्रोही हा शब्द ऐकताच अनेकदा आपल्याला नकारात्मक अर्थ आठवतो, पण डॉक्टर साळुंखे हे स्पष्ट करतात की विद्रोही म्हणजे द्रोही किंवा शत्रू नव्हे, तर विद्रोही म्हणजे समाजातील अन्याय, शोषण, विषमता आणि चुकीच्या रूढीविरुद्ध आवाज उठवणारा आणि बंड करणारा. तुकारामांनी तत्कालीन जातीव्यवस्था, धार्मिक कर्मकांड आणि सत्तेचे वर्चस्व यांना थेट आव्हान दिले. त्यांनी सांगितलं की देव मंदिरात नाही, तो माणुसकीत आहे. या क्रांतिकारी भूमिकेमुळे ते पारंपरिक संत न राहता विद्रोही ठरतात. त्यांचे बंड विचारांचे होते, हिंसेचे नाही. तुकारामांची रूढ प्रतिमा कोणती आहे आणि डॉक्टर साळुंखे तिचे खंडन कसे करतात? तर आजवरची रूढ प्रतिमा काय आहे? तुकाराम हे भोळे, व्यवहारशून्य, फक्त देवाच्या नावावर जगणारे आणि संसारात पत्नीकडून छळ झालेले दुबळी व्यक्ती होते. पण डॉक्टर साळुंखे या प्रतिमेचे जोरदार खंडन करतात. ते सांगतात की तुकाराम हे बुद्धिमान, उत्तम व्यापारी आणि अत्यंत व्यावहारिक होते. त्यांनी आपले कर्ज खाते बुडवले असले तरी ते व्यवहारशून्य नव्हते, तर सामाजिक न्यायबुद्धीचे प्रतीक होते. ते संन्यासी किंवा विरक्त नव्हते, तर कुटुंबात राहून लोकांना जागे करणारे होते. बरं, कर्ज खाते इंद्रायणीत बुडवण्याची घटना भाबडेपणा की क्रांती? या घटनेचे वास्तविक महत्त्व काय? तर हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला जातो. आपण या घटनेकडे विरक्ती किंवा भाबडेपणा म्हणून पाहतो, पण डॉक्टर साळुंखे स्पष्ट करतात की ही कृती सामाजिक क्रांतीची बीजे रोवणारी होती. तुकाराम स्वतः सावकार होते आणि त्यांना माहीत होते की गरीब, कष्टकरी जनतेवर या कर्ज खात्यांच्या माध्यमातून किती मोठे शोषण सुरू आहे. त्यांनी आपली कर्ज खाते बुडवून शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा एक धाडसी, क्रांतिकारक निर्णय घेतला. हा केवळ वैचारिक निर्णय नव्हता, तर शोषणाविरुद्ध उभे राहण्याची समाजाला दिलेली एक हाक होती. तुकाराम शूद्र असल्याने कोणता संघर्ष त्यांना करावा लागला? तुकाराम महाराजांच्या संघर्षामागे जात हे एक मोठे कारण होते. तुकाराम महाराजांचा जन्म कुणबी म्हणजेच ब्राह्मणेतर समाजात झाला होता. तत्कालीन धर्मव्यवस्थेनुसार त्यांना शूद्र मानले जात होते. त्यामुळे त्यांना वेदाभ्यास आणि धार्मिक कर्मकांडाचा अधिकार नाकारला गेलेला. त्यांनी जेव्हा आपल्या अभंगातून वेदांचे सार लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यास सुरुवात केली, तेव्हा धर्मसत्तेला ते आव्हान वाटले. हा धार्मिक संघर्ष त्यांच्या विद्रोहाचा आधार बनला. बरं, गाथा इंद्रायणीत बुडवण्याची आज्ञा का दिली गेली? यामागची मूळ कारणे काय होती?
गाथा बडवण्याची आज्ञा एका धर्ममार्तंडाने दिली होती. यामागे काय कारण होते? तर मुख्य कारण होते जात वर्ग वर्चस्वाचा संघर्ष. शूद्र असलेल्या तुकारामांना वेद अध्ययनाचा किंवा धर्मग्रंथ लिहिण्याचा अधिकार नाही, असे त्यांचे मत होते. तुकारामांचे अभंग लोकांसाठी सहज आणि सोप्या भाषेत होते, ज्यामुळे संस्कृत भाषेतील धार्मिक ज्ञान आणि कर्मकांडावर आधारित धर्मसत्ता धोक्यात येत होती. मग हा संघर्ष भाषिक आणि वैचारिक होता, ज्याचा परिणाम गाथा बडवण्याच्या आज्ञेत झाला. बरं, तुकारामांचे अभंग केवळ भक्तीसाठी होते की सामाजिक प्रबोधनासाठी? तर तुकारामांचे अभंग हे एकाच वेळी अध्यात्म आणि समाजशास्त्र आहेत. त्यांचे अभंग केवळ देवाच्या भक्तीसाठीच नव्हते, तर ते सामाजिक प्रबोधनाचे एक प्रभावी साधन होते. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, यातून त्यांनी मानवतावाद शिकवला. भेदाभेद भ्रम अमंगळ, यातून त्यांनी जातीभेद आणि विषमतेचे खंडन केले. त्यांनी सामान्य लोकांना नीती, सदाचार आणि सत्य यावर आधारित जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची भक्ती सामाजिक नीतीपासून वेगळी नव्हती. तुकारामांनी धार्मिक दांभिकतेवर आणि कर्मकांडावर कसा प्रहार केला? तर तुकारामांनी वरवरची धार्मिकता आणि ढोंगसाप नाकारले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, तीर्थाटन कशासाठी? देवमूर्तीत नाही. त्यांनी उपवास, व्रत वकलले, गळ्यात माळा घालणे, पण आचरणात मात्र दांभिकपणा ठेवणाऱ्या लोकांवर कठोर टीका केली. त्यांच्या मते शुद्ध आचरण, नीती आणि गरजूंना मदत करणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून विवेकवादी व्हावे असे आवाहन केले. तुकाराम केवळ भक्त होते की कवी आणि तत्त्वज्ञानी देखील? डॉक्टर साळुंके तुकारामांना फक्त भक्त मानत नाहीत. तुकाराम हे प्रतिभावंत कवी आणि महान तत्त्वज्ञानी होते. त्यांच्या शब्दांमध्ये साहित्यिक सौंदर्य आणि आयुष्याचे गहन तत्त्वज्ञान भरलेले होते. म्हणूनच डॉक्टर साळुंके त्यांना शब्दार्थ प्रभू म्हणतात. त्यांनी आत्मज्ञान जगण्याचे सार आणि मानवतेचे नियम आपल्या सोप्या अभंगातून दिले, जे कोणत्याही मोठ्या ग्रंथापेक्षा कमी नव्हते. तुकारामांच्या आयुष्याशी जोडलेल्या चमत्कारांचे डॉक्टर साळुंके कसे खंडन करतात? तुकारामांच्या बाजूने देवाने लढले, गाथा पाण्यावर तरंगली, अशा चमत्कारांचे लेखक काय करतात? तर डॉक्टर साळुंके या चमत्कारांचे तर्कशुद्ध खंडन करतात. त्यांच्या मते हे चमत्कार म्हणजे तुकारामांचे खरे अलौकिक कार्य आणि त्यांचे क्रांतिकारी विचार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न आहे. तुकारामांचे मोठेपण चमत्कारात नसून त्यांच्या माणुसकीत, निर्भीडपणात आणि त्यांच्या विचारांच्या सामर्थ्यात होते. हे चमत्कार त्यांच्या कार्याला दैवी ठरवून मानवी प्रयत्नांना कमी लेखतात. या पुस्तकातून तुकारामांचे वास्तववादी व्यक्तित्व कसे सिद्ध होते? विद्रोही तुकाराम आपल्याला कोणत्या तुकारामांची ओळख करून देतो? हे पुस्तक तुकारामांना एका अखंड, लढवया आणि अत्यंत आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्वाच्या रूपात सिद्ध करते. ते दुबळे नव्हते, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारे होते. त्यांचे व्यक्तित्व हे भक्ती, नीती आणि क्रांतीचा सुंदर संगम होते. विद्रोही तुकाराम पुस्तकाचे आजच्या समाजासाठी काय महत्त्व आहे? आज 500 वर्षानंतरही हे पुस्तक वाचणे का गरजेचं आहे? कारण आजही आपल्या समाजात जातीयता, आर्थिक विषमता आणि धार्मिक दांभिकता मोठ्या प्रमाणावर आहे. तुकारामांनी दिलेला समानता आणि विवेकवादाचा संदेश या समस्यावर मात करण्यासाठी महान प्रेरणा देतो. हे पुस्तक आपल्याला सत्याचा शोध घेण्यास आणि रूढ समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास शिकवते. डॉक्टर साळुंके यांचे हे कार्य तुकारामांना ऐतिहासिक, सामाजिक आणि पुरोगामी दृष्टिकोनातून समजून घेण्यास मदत करते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हे होते डॉक्टर आह साळुंके यांच्या विद्रोही तुकाराम या ग्रंथातील मुख्य क्रांतिकारी विचार. मला पूर्ण विश्वास आहे की या 11 प्रश्नांच्या माध्यमातून तुकाराम महाराजांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला असेल. आपल्याला कळले की तुकाराम महाराज हे केवळ विरक्तीचे प्रतीक नव्हते, तर ते ज्ञानाचे, न्यायाचे आणि संघर्षाचे ज्वलंत उदाहरण होते. त्यांनी केवळ भक्ती केली नाही, तर अन्यायाविरुद्ध विद्रोह केला. त्यांनी शूद्र असूनही धर्मसत्तेला आव्हान दिले. हे पुस्तक सिद्ध करते की तुकाराम महाराज हे धार्मिक साच्यात बसवलेले संत नाहीत, तर ते सामाजिक परिवर्तनासाठी लढणारे तत्त्वज्ञानी होते. त्यांचे मोठेपण चमत्कारात नसून त्यांच्या माणुसकीत आणि विचारांच्या सामर्थ्यात आहे.
आज 21व्या शतकातही जेव्हा आपण जातीवाद, अंधश्रद्धा आणि विषमतेला तोंड देतो, तेव्हा तुकारामांचा समानता, विवेकवाद आणि नीतीचा संदेश आपल्याला महान प्रेरणा देतो. हे पुस्तक केवळ भूतकाळ सांगत नाही, तर आपल्याला वर्तमान आणि भविष्याला दिशा देते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या पुस्तकातील कोणता विचार सर्वात जास्त क्रांतिकारी वाटला? तुमचे विचार आणि यावरचे मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चर्चा करा. तुमचे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हे सखोल विश्लेषण आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच वैचारिक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही वाचन करत राहा, चिंतन करत राहा आणि विद्रोही तुकाराम वाचून तुमच्या विचारांना नवीन दिशा देत राहा. धन्यवाद.